भीषण पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या झळा मनमाडलाही बसल्यात। या परिस्थितीत जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। पशुधन कसं सांभाळावं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता। हीच बाब लक्षात घेऊन मालेगाव तालुक्यातील आघाडच्या रामराज्य ग्रुपचे संस्थापक रामचंद्र हिरे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिरे यांना पशुधनाचं महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे। त्यामुळे त्यांनी स्वतः टोमॅटोचं पीक सोडून स्वखर्चानं चारा छावणी सुरू केली। 50 जनावरांपासून सुरू झालेल्या या चारा छावणीत आता तब्बल 500 जनावरं दाखल झाली आहेत आणि पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे। पशुधन वाचवणे हाच फक्त या कार्यक्रमाचा उद्देश आहे। रामराज्य ग्रुपचा उद्देश आहे पशुधन वाचलं पाहिजे आणि शेतकरी या दुष्काळापासून खचला नाही पाहिजे। त्याच्याबरोबर राहून त्याच्या सुखदुःखात सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन ही छावणी चालू केलेली आहे। आपल्या या समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं, या समाजाचं ऋण फेडलं पाहिजे। स्वतःसाठी तर कुणीही जगतं हो, स्वतःसाठी कुणीही जगतं, पण इतरांसाठी आपला थोडाफार खारीचा वाटा यांच्या दुःखात झाला पाहिजे, सामील झालो पाहिजे। आपण त्यांच्या दुःखावर कुंकर घालता आली पाहिजे। ही आमची मूळ प्रेरणा रामराज्य ग्रुपची शिवसेना संघटन ढवळेश्वरची होती। त्यातनं ही चारा छावणी व पाणी पुरवण्याचं काम आम्ही स्वतः केलेलं आहे। रामराज्य ग्रुपने सुरू केलेल्या चारा छावणीमुळे जनावरं वाचण्यास मदत झाली आहे। चारा छावणी सुरू झाल्यापासून हे जनावर तरी आमचे जगतील बा। आज जवळ 1 महिना झाला इथे जनावर आणले, सावली केली, रवी पवार यांनी पाणी पाऊस केले, त्याच्याबद्दल फार आभारी आहोत आम्ही। आमचा गुरं चारा खाऊन राहिले आणि गुरं वाचले आमचे। इथून पुढे चारा मिळायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। चारा घ्यायला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये रामराज्य ग्रुप बावडू तात्या हिरे हे जे चांगलं पाऊल उचललं आणि आमच्या जनावरांना जीवदान मिळालं, आमचं पशुधन यांच्यामुळेच वाचलं। कुठल्याही सरकारी मदतीविना जुलै अखेरपर्यंत ही चारा छावणी सुरू ठेवण्याचा रामचंद्र हिरेंचा मानस आहे। हिरे आणि त्यांच्या रामराज्य ग्रुपनं व्रतस्थ भावनेतून सुरू केलेल्या चारा छावणीचा उपक्रम नक्कीच अनुकरणीय म्हणावा लागेल। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।